नमस्कार, मी संकेत आवटे। हा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, स्पेशली जे विशीचे आहेत 20, 21, 22, 25, 30 पर्यंत त्यांच्यासाठी तर आहेच, पुढच्या लोकांसाठी पण आहे। एक गोष्ट मी खात्रीने सांगतोय, जर हा व्हिडिओ आवडला नाही, वेळ वाया गेला तर डेफिनेटली याला डिसलाईक करा, कमेंटमध्ये जाऊन सांगा। पण माझी एक रिक्वेस्ट असेल, विदाउट स्किप करता शांतपणे मला 10 ते 15 मिनिटं द्या। मी गॅरंटी देऊन तुम्हाला सांगतोय की माझा 100% प्रयत्न असेल तुमचं आयुष्य याने बदलू शकतं। ही सेम गोष्ट मला खूप वेळाने कळाली आणि यातल्या काही गोष्टी मला खूप लवकर कळाल्या, त्यामुळे माझं आयुष्य बदललं। माझं जे बालपण होतं किंवा माझा जो 20-25 काळ होता मला बिलकुल आवडत नाही। जोपर्यंत माझं कॉलेज पूर्ण झालं नव्हतं तोपर्यंतचा काळ मला जर कोणी विचारलं, बरेच लोक म्हणतात की तुला बालपणात जायला आवडेल का, मला बिलकुल आवडणार नाही, कारण त्या लेवलचं ते होतं असं मला वाटत नाही। काही चांगल्या मोमेंट्स होत्या पण काही वाईट गोष्टी पण होत्या किंवा मला त्या आवडत नाहीत, सिंपल मी तुम्हाला सांगतोय। इथपर्यंत पोहोचण्याचं मेन रिझन होतं की एक मोटिव्ह माझ्याकडे होता। लहानपणापासून जर माझं एक आणि एक उदाहरण तुम्ही बघत गेलात ना तर त्या सगळ्या गोष्टींना मी रिलेट करून तुम्हाला सांगतोय, जी गोष्ट तुमच्याही आयुष्यात आत्ता होत असणार आहे। जर तुमचं वय जास्त असेल काही प्रॉब्लेम नाही, हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा। तुम्हाला जर मुलं असतील त्या प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवा। सगळ्यांना समजायला पाहिजे की एक विचारधारा काय असायला पाहिजे। माझ्याच लहानपणाचा जर विचार केला ना तर मला दिशा बिलकुल नव्हती, काय करायचं आहे, कुठं जायचं आहे, काय शिकायचं आहे, कशाला स्कोप आहे, पुढे जाऊन काय होऊ शकतं हे कोणीही सांगणारं नव्हतं। हो, आई वडील सांगत होते, बाळशिक, शहाणा हो, हुशार हो, वाईट मार्गाला लागू नको, चांगल्या मार्गाला लाग, पैसे कमव, चांगलं राहा। ठीक आहे, पण यानं पिक्चर क्लिअर होतं का? यानं तुम्हाला कळतं का पुढे काय व्हायचं आहे? तर 100% नाही। मग आई वडिलांची चूक आहे का? तर 100% नाही। त्यांना मी देवास्थानीच मानतो, पण त्यांचा एक लिमिटेशन होतं, कारण त्यांचं शिक्षण नव्हतं। मग ते मला इंजिनिअरिंग बद्दल किंवा डॉक्टरेट बद्दल किंवा इतर कुठल्याही स्ट्रीम बद्दल कसं सांगू शकतील, कारण त्यांना जगाचं एक्सपोजरच नव्हतं। पण या गोष्टीसाठी एक मेंटॉर असायला पाहिजे, जो माझ्याकडे नव्हता। म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेन की एखादा मेंटॉर बनवण्याचा प्रयत्न करा, जो व्यक्ती चांगला शिकलाय, चांगल्या हुद्द्यावर आहे, चांगल्या लेवलवर आहे, त्या क्षेत्रातील तो बेस्ट आहे, अशा व्यक्तीला मेंटॉर तुम्ही बनवू शकता। आता तुम्ही म्हणाल, मेंटॉर जर तो होण्यासाठी तयार नसेल तर? मी माफ म्हणतोय, रतन टाटाने मला मेंटॉरशिप द्यावी, पण ते देतील का? 100% नाही, त्यांच्याकडे तेवढा वेळ पण नाही, माझे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे कनेक्शन्स नाहीत। हे तुम्ही स्वतःबरोबर पण रिलेट करा। जर तुम्हाला तसा व्यक्ती मिळत नसेल किंवा ती व्यक्ती तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही ऑडिओ बुकच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून, यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून, त्यांच्या स्पीचच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी जाणून घेऊ शकता। मला एक आधीपासून सवय होती वाचायचं, पण मला बिलकुल पुस्तकं वाचायला आवडत नव्हती। हा, ती चुकीची गोष्ट आहे, ती असायला पाहिजे। हां, पण मी यूट्यूबवर बघत होतो, व्हिडिओज बघत होतो, काही आर्टिकल्स मी वाचत होतो, पेपरमध्ये काही गोष्टी मी वाचायचो, ज्यामधून मला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या। पण मला जे शिकायला मिळालं ना ते प्रॅक्टिकली जीवनात शिकायला मिळालं। जेव्हा मी कॉलेज करत होतो तेव्हा कळालं की पैशाचं महत्त्व काय असतं। तेव्हा कळालं की फी भरायला सुद्धा आपल्या खिशामध्ये पैसे नाहीत, मग तो पैसा येतो कुठून? मी ही गोष्ट डोक्यात ठेवली नाही। मी आजीला माझ्या वारंवार बोलून दाखवायचो की आजी, पैसा पाहिजे, बाबाला आमच्या तू शिकवलं नाहीस, चांगल्या हुद्द्यावर लावलं नाहीस, पैसा कसा येणार? बघ तो माझा मित्र 2 व्हीलर घेऊन येतोय, बघ तो माझा मित्र त्याच्याकडे किती पैसा आहे। पण त्यावेळी मी आतून विचार करायचो की नाही, ही गोष्ट आपल्याकडे नाहीये, ती अचीव करण्यासाठी काय करायला पाहिजे, हा प्लॅन आपल्याकडे असायला पाहिजे। म्हणून एक पिक्चर डोक्यामध्ये क्लिअर असलं पाहिजे की मला पुढे काय करायचं आहे, मला कुठं जायचं आहे। सो मी माझं विजन क्लिअर केलं होतं की मला पोहोचायचं आहे बिझनेस पर्यंत। पण जसं मी कॉलेज पूर्ण केलं तसं मला हळूहळू कळायला लागलं की बिझनेस करण्यासाठी पैसा लागतो, जो आपल्याकडे नाही। मग यावर सोल्युशन काय, तर मला जॉब करायचा आहे। पहिला विजन क्लिअर पाहिजे, त्या विजन पर्यंत पोहोचण्यासाठी मी जॉब करायचं ठरवलं। आता तुम्ही म्हणाल, काय राव सांगताय, बिझनेस करायचा आहे आणि तुम्ही जॉब करताय, याला काय सेन्स म्हणतो? तर याच्या मागे माझे काही विचार होते। मी काही लोकांना भेटलो, काही मोठ्या माणसांना भेटलो, काही ऑलरेडी तो बिझनेस करतायत अशा लोकांना भेटलो, त्यांना मी मत विचारलं त्यांचं याबद्दल काय आहे। काही नातेवाईकांना भेटलो, त्यांची मतं मी विचारली। पण एक गोष्ट सांगू, या सगळ्यामध्ये कुठलाही नातेवाईक कामाला येत नाही। कोणीही तुम्हाला मदत करणार नाही, कोणीही तुम्हाला बोट धरून सांगणार नाही तू इथपर्यंत जा, तुला हे मिळेल। मला प्रत्येकाने सांगितलं, शेतकऱ्याचा मुलगा आहेस, सामान्य कुटुंबातला आहेस, गरीबाचा आहेस, तसाच वाग। अति मोठी स्वप्न, अति मोठ्या उड्या मारायचा प्रयत्न करू नको, तू पडणार, आणि जर तू पडलास तर तुला उचलणारं कोणीही नाही। म्हणजे काय, यावरून तुम्हाला एक अर्थ कळेल, तुझा बाप तुला त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी समर्थ नाही।
हे प्रत्येक वेळी वारंवार प्रत्येक जण मला जाणवून देत होता. ही सेम गोष्ट तुमच्या बाबतीत सुद्धा होऊ शकते. त्यामुळे पहिलं काम करा, सेफ जायला पाहिजे, डोकं लावून पुढे जायला पाहिजे. पडलो तर तोंडात शेण घालणारे 100 जण आहेत, पण तुमचं कौतुक करणारे, तुम्हाला सावरणारे कोणीही नाही. अगेन आई वडील आहेत, पण त्यांच्याकडे लिमिटेशन्स आहेत, कारण त्यांना त्या लेवलपर्यंत तुमच्याबरोबर बोलता येत नाही, त्या लेवलचा तुम्हाला सपोर्ट देता येत नाही. हा एक प्रॉब्लेम आहे. तुमचे आई वडील सुशिक्षित असतील, चांगल्या हुद्द्यावर असतील, चांगलं काम करत असतील तर चांगली गोष्ट आहे, पण त्यांचे सल्ले पण कितपत घ्यायचं हा तुम्ही विचार करायला पाहिजे. म्हणूनच पुढचा पॉइंट येतो, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. मी सगळ्यांचं ऐकत गेलो, मदत कोणी करणार नव्हतं, पण मी मनाचं ऐकलं. मी स्वतः ठरवलं की मला काय करायचं आहे, हे करायचं आहे. हे करण्यासाठी काय लागतं, हे लागतं, म्हणजेच पैसा लागतो. पैसा कुठं येणार, जॉब करायला पाहिजे, मला कोणी कर्ज देणार नाही. ऑलरेडी भरमसाठ कर्ज आहे, शेतीवर कर्ज आहे, ती विकावी लागेल, एवढी वाईट वेळ येऊ शकते. म्हणून पहिला काय तर जॉब करायचा. जॉब का करायचा, पैसा कमवण्यासाठी. पैसा फक्त कमवायचा नाहीये, तर जॉब करत करत मला गोष्टी शिकायच्या आहेत. मन लावून जॉब केला, जे जे तिथं होतं ते सगळं शिकत गेलो. एक आणि एक गोष्ट, एक सर्वसामान्य स्वीपर पासून, म्हणजे जो झाडू मारतो ना, तिथून पासून क्रेन ऑपरेट करणं, मशीन चालवणं, मशीन कसं चालतं, मशीनचा मेंटेनन्स कसा चालतो, या सगळ्या गोष्टींना मी बारकाईनं बघायचो. कारण मला ते पुढे घेऊन जायचं होतं, मला त्यामध्येच काहीतरी पुढे करिअर करायचं होतं, बिझनेस चालू करायचा होता, म्हणून मी ते शिकत गेलो. त्यामुळं जग काय सांगतं, हो सर खूप छान आयडिया दिली, खूप चांगली गोष्ट तुम्ही मला सांगितली, धन्यवाद. आज सुद्धा मी तुमच्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून दिसतोय, तुम्ही सुद्धा हेच म्हणायचं, अहो संकेत आवटे धन्यवाद, तुम्ही मला सांगितलं. पण ऍक्च्युअल मी सांगितलंय तेच तुम्ही करायचं आहे का, तर 100% नाही. तुम्ही माझं ऐकायचं आहे, पण शेवटी तुम्हाला जे सूट होतं तेच तुम्ही करायचं आहे. म्हणजे पुढचा पॉइंट हाच आहे की तुमच्या स्वभावाला जी गोष्ट मॅच होते तीच तुम्ही करा. आणि स्वभाव खूप इम्पॉर्टंट आहे. माझा पर्सनली स्वभाव एकदम अग्रेसिव्ह आहे, डिसिजन क्विक. मला हे करायचं आहे ना तर करायचं आहे, काही होऊ दे, खालचं जग वर जाऊ दे, काही फरक पडत नाही, मी ते करणार म्हणजे करणार. प्रचंड राग माझ्यामध्ये आहे, पण त्या रागाला मी मोल्ड केलं माझ्या कामामध्ये. ही गोष्ट लक्षात घ्या. मी बिलकुल ते मेडिटेशन करून किंवा या गोष्टी करून त्या रागाला शांत करा, इथून पुढे मी चिडणार नाही, एकदम देवासारखा राहणार नाही. मेडिटेशन वाईट आहे मी म्हणत नाही, स्वतः मी पण एक्सरसाइज करतो, व्यायाम करतो आणि त्यातच योगा वगैरे मी करत असतो रोज, थोड्या प्रमाणात बरं का, ते पण 100% नाही. सांगण्याचा मुद्दा हा आहे की जी गोष्ट तुमच्यामध्ये देवाने दिली आहे ना, ती काहीतरी कारणासाठी दिली, त्याचा वापर तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी करून घ्या. अग्रेसिव्ह स्वभावाने माझ्या झालं काय, तर मी अग्रेसिव्ह डिसिजन घेत गेलो, अग्रेसिव्हली मी ट्रेडिंग करत गेलो. मी ट्रेडिंगमध्ये येण्याचा मुद्दा तुम्हाला आता यावरून रिलेट होत असेल. मी ऑप्शन्समध्ये काम करतो, हेवी रिस्क घेतो, लाखो रुपये येतात, लाखो रुपये जातात. मग हे कशावरून होतं, ॲग्रेशनमुळे, ॲग्रेसिव्ह स्वभावामुळे. जर माझा तो ॲग्रेसिव्ह स्वभाव नसता तर मी मार्केटमध्ये आलोच नसतो. हे सगळं करत असताना मी एक गोष्ट शिकलो, निर्णय मात्र मी स्वतः घेतले. कोणीतरी सांगतो म्हणून तो निर्णय घ्यायचा बिलकुल गरजेचं नाही. आज संकेत आवटे तुम्हाला सांगतो म्हणून तसंच करायचं का, तर 100% नाही. जसं ऐकावे जनाचे, करावे मनाचे, तो एक पॉईंट होता, त्यालाच पुढे रिलेट करत आपण म्हणतोय की स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे. कोणी कितीही सांगो. माझं जॉबचंच उदाहरण घ्या ना, मी जॉब शून्यातून सुरू केला, 5,000 रुपये मला सॅलरी होती, तो वाढत वाढत 70-80 हजाराला मी जाऊन पोहोचलो. मुलगी लहान होती, लग्न नुकतंच झालेलं होतं, आणि अशा वेळेत मी जॉब सोडला. विचार करा, मला कोण सपोर्ट केला असेल? आई वडिलांनी म्हटले जॉब सोड, बिलकुल नाही. सगळ्यांनी मला, आई वडील पत्नी कोणी, ज्या ज्या व्यक्तीला मी विचारलं किंवा ज्या ज्या व्यक्तीला कळालं त्यांनी सांगितलं की जॉब सोडला नाही पाहिजे. मग मी सिंपल डिसिजन घेतला की कोणालाही न सांगता जॉब सोडला. नोटीस पिरियड होता 2 महिन्याचा, डायरेक्ट दुसरा महिना पूर्ण होताना 2 दिवस आधी मी सांगितलं आपल्याला बॅग पॅक करायचे, मी जॉब सोडलेला आहे, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण इथून निघतोय. तेव्हा सगळीकडे हाहाकार माजला. म्हणजे काय, हे मी लगेच डिसिजन घेतला का, तर नाही. प्लॅन होता, अग्रेसिव्ह डिसिजन होता, त्याच्या रिलेटेड मी सेव्हिंग्स पण केल्या होत्या. जर माझा आज जॉब संपला तर पुढे माझी फॅमिली चालली पाहिजे. जर माझा आज इन्कम बंद होतोय ना, तर त्या दिवशीच घरातली चूल माझी पेटली पाहिजे. तर त्यासाठी मी प्रॉपर प्लॅन, प्रॉपर इन्व्हेस्टमेंट, प्रॉपर घरातल्यांची काळजी, आणि त्यानंतर मी बाहेर पडलो होतो. एक रोडमॅप माझ्याकडे तयार होता. पण मी ते सगळं काही सर्वांना दाखवलं असताना तरी सुद्धा मी गॅरंटी देऊन सांगतोय, 1% लोकांनी सुद्धा मला ते कर म्हणून सांगितलं नसतं. अदरवाईज आज सगळे खुश आहेत. माझ्या घरच्यांना वाटतं की मुलगा खूप चांगलं कमवतोय, चांगल्या लेवलला आहे, सगळं आहे, सगळं आहे. पण इन्क्लुडिंग माय वाईफ, कोणालाही वाटत नव्हतं की हा जॉब सोडून आता असं काही मोठं करू शकेल. सांगण्याचा मुद्दा हाच आहे की विश्वास फक्त स्वतःला स्वतःवर असला पाहिजे, बाकीच्यांची काळजी करू नका. आणि यालाच रिलेट करून पुढचा पॉइंट येतो की तुम्ही प्रत्येकाला खुश करू शकत नाही. या डिसिजन वेळी माझ्या घरचे दुखी झाले ना,
सगळे दुःखी होते. माझ्या मित्रांना हा डिसिजन पटला का? तर 100% नाही. माझ्या जवळच्या लोकांना पटला का? नाही. मग ते दुःखी झाले का? तर 100% झाले. रडले सुद्धा. माझी आजी रडली की तू मूर्खपणा करतोयस. अजूनही आजी मला म्हणते की अरे तू काम करतोयस, तुला पैसे राहतात ना, लोकांना सॅलरी वगैरे देतोस, तुला काही शिल्लक राहतं का नाही? म्हणजे या लेवलचा भोळेपणा त्यांच्या मनामध्ये आहे. मग हे तुम्ही त्यांना पटवून सांगू शकता का? तर 100% नाही. ते दुःखी झाले होते का? तर झाले होते. तुमच्या प्रत्येक डिसिजननी आणि तुमच्या प्रत्येक कृतीनी सगळी लोक खुश होतील असं नसतं. त्यामुळे सगळ्यांना खुश करण्याच्या मागे लागू नका. काही लोक सुखी असतील, काही लोक दुःखी असतील तुमच्या निर्णयाने, लेट इट बी. पण तुम्ही असं काम करा की जे प्रॉपर योग्यच असायला पाहिजे, अयोग्य मार्गाने बिलकुल जायचं नाही. हे ठरवल्यानंतर बरेच लोक मला म्हणायचे की इन्क्लुडिंग माझ्या घरचे पण, पैसा वाईट, पैशाच्या मागे लागू नको. पैसा तुझ्या मागे लागला पाहिजे तर ठीक आहे. पैसा लई आला म्हणजे अति वाईट, लोकांच्या नजरा तुझ्यावर पडतात, परत तुझं काहीतरी बरं वाईट होऊ शकतं. म्हणजे हे विचार आहेत. मग याच विचारांवर मी स्टिक राहिलो असतो तर वाट लागली असती. मला माहिती होतं मला खिशात 1 रुपया मिळत नव्हता. इतर मुलं चॉकलेट खायचे, मला बघत बसायला लागायचं. इतर मुलं त्यावेळी भेळ खायचे, 3 रुपयाला येत होती, पण त्यावेळी खिशामध्ये 1 रुपया नसायचा. 8 आणे मिळायचे आम्हाला कधीतरी 1-2 महिन्यातून, ते पण पेन्सिल आणि पेनावरच जायचे. सांगण्याचा मुद्दा हा आहे, लहानपणापासून पैसा काय असतो आणि 1 रुपयाची व्हॅल्यू काय असते हे मला माहिती होतं. इंजिनिअरिंग करत असताना मोठमोठी मुलं, मोठमोठ्या घरची मुलं क्लास लावत होते, पण इव्हन क्लास लावण्यासाठी सुद्धा खिशात पैसे नव्हते. सांगण्याचा मुद्दा हा आहे की पैसा नाही तर आयुष्यात काहीच नाही. नो डाऊट नात्यांना व्हॅल्यू आहे, सगळ्या गोष्टींना व्हॅल्यू आहे, पण त्याच नातेवाईकाला जर दवाखान्यात ऍडमिट करायची वेळ आली तर पैसा लागतो साहेब. त्याचा जीव वाचवायचा असेल तर पैसा लागतो. जेव्हा मला माझ्या बहिणीला ऍडमिट करावं लागलं, 1 लाख रुपये खर्च होता, खिशामध्ये होते 5-7 हजार रुपये. घंटा काही येणार नव्हतं त्यामध्ये, गाडीच्या पेट्रोलचा खर्च निघणार नव्हता, एवढी वाईट अवस्था होती. आणि तेव्हा कळून चुकलं की नाही, पैसा छापायचाच, हे विजन क्लिअर असायला पाहिजे. कोणीही सांगू, इन्क्लुडिंग आई वडील, पैसा वाईट आहे म्हणतात, हो सर खूप धन्यवाद, तुम्ही सांगताय चांगली गोष्ट आहे, मी ऐकतो. पण आजच्या जगामध्ये पैशाशिवाय पान हालत नाही आणि तो पाहिजेच. विचार करा, पैसा वाईट असता आणि चांगला असता तर दोन्ही केसेस मी तुम्हाला सांगतो. अतिरेकी आपल्या देशावर हल्ला करतात, बॉम्ब वगैरे टाकतात, तो कशातून आला? पैशातूनच आला ना. म्हणजे काय झाला? पैसा वाईट झाला. आज रतन टाटांना तुम्ही वाईट म्हणता का हो? तेच रतन टाटा प्रत्येक वर्षाला त्यांचा बिझनेस अनेक पटीने वाढवत चाललेत, हजारो लाखो कोटी रुपये ते कमवत आहेत. मग हा पैसा वाईट आहे का? तर 100% नाही. तो पैसा का चांगला आहे? तर तो पैसा ते चांगल्या कामासाठी वापरतायत. म्हणजेच पैसा तुम्ही कशासाठी वापरता ही गोष्ट खूप जास्त मॅटर करते. यातच पुढचा पॉइंट येतो 3M, मनी मेकिंग, मनी मॅनेजमेंट आणि मनी इन्व्हेस्टमेंट. सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे. 3M ज्याला कळालं ना, तो आयुष्यात कधीही फेल होऊ शकत नाही. काळ्या दगडावरची रेग आहे. 3M हे अंतिम सत्य आहे. जर मला 100 कोटीची कंपनी उभा करायची आहे, तर 100 कोटीच्या कंपनीसाठी मी महिन्याला 1-1 कोटी रुपये कमवत गेलो तर 100 महिन्यांमध्ये माझी कंपनी उभा राहील, मान्य आहे. पण त्या लेवलचं त्याचं मॅनेजमेंट माझ्याकडे असलं पाहिजे. त्याच पैशाने मी घरदार चालवतोय, करोडो रुपये महिन्याला येत आहेत, मी पैसा संपवत चाललोय, जो काही असेल तो कंपनीमध्ये आहे, चालू आहे, असंच पैशाचं नियोजन नाही, बिलकुल चालत नाही. म्हणजे पहिला मनी मेकिंग व्यवस्थित आलं पाहिजे, त्याचं मॅनेजमेंट आलं पाहिजे. जर मॅनेजमेंट जमलं नाही तर तुम्ही संपलात. आणि मनी इन्व्हेस्टमेंट किंवा मनी सेव्हिंग सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. पैसा हा नेहमी सेव्ह करायला पाहिजे. आज तुम्हाला 10,000मध्ये घर खर्च भागत नाही, मान्य आहे, तोच इन्कम 1 लाखावर न्या ना, काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे तुम्ही 50,000 सेव्ह पण करू शकता, 50,000 एन्जॉय करू शकता. तुमची भूक महिन्याची 5 लाखाची आहे, 10 लाख कमवा, 5 लाख सेव्ह करा, 5 लाख उडवा, काहीच हरकत नाही. सांगण्याचा मुद्दा हाच आहे, मनी मेकिंगवर फोकस पाहिजे, तेवढाच मनी सेव्हिंगवर पण पाहिजे. ज्यावेळी अडचणीची वेळ येते, ज्यावेळी मोठं संकट उभा राहतं, तेव्हा विजय माल्यासारखं देश सोडून पळून न जाता ठामपणे ते कर्ज रिपे करून ठामपणे पुन्हा उभारण्याची उमेद आपल्यामध्ये असायला पाहिजे. शेवटी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट, कर्म कर, फल की चिंता मत कर. हे मी बिलकुल तुम्हाला सांगणार नाही. हा, जर तुम्ही सेवा करताय, समाजसेवा करताय, लोकांची सेवा करताय, कुणासाठी तरी निस्वार्थ भावनेनं काहीतरी करताय, घरच्यांसाठी वगैरे, ठीक आहे, तिकडे ही मन चांगली चालते. कृष्णाने सांगितलंय, मी आदर करतोय आणि मी सुद्धा भगवद्गीतेला चांगलंच मानतो. भगवद्गीता असेल किंवा कुठलाही मोठा ग्रंथ असेल, तो खूप काही तुम्हाला शिकवून जातो. जात धर्म देव देवाचं नाव सगळं सोडून द्या, त्यातून खूप काही शिकायला मिळतं. प्रत्येकाने ते एकदा वाचून बघावं. आणि वेळोवेळी ते वेगवेगळे सल्ले देतात तुम्हाला. जसं जसं तुम्ही एक एक पडाव वर जात जाल, एक एक पायरी वर जात जाल, तसे तुम्हाला सल्ले पण भगवद्गीतेतून वेगवेगळेच मिळत जातात. माझं म्हणणं एकच आहे, पहिला फळाची चिंता करा आणि त्यानंतर कर्म करा. सोशल वर्क करताय ना, तिथे फळाची चिंता बिलकुल करायची गरज नाही. पण जिथं मी
चांगली गोष्ट करणार आहे, बिझनेस करणार आहे, व्यापार करणार आहे, पैशाचा विषय जिथे येतो तिथं पहिला फळाचीच चिंता करायची आणि त्या फळाला अनुसरून कर्म करायचं. हे नेहमी मी सगळ्यांना सांगत असतो. जर मला व्हिडिओ बनवून काहीच मिळणार नसतं, या व्हिडिओला व्ह्यूजच आले नसते, तुमच्या 50-60 हजार 1-1 लाख लोकांचं जीवन जर बदललंच नसतं, तर हे उद्योग करून मला काही फायदा होणार होता का? मी सरळ हे बंद करून टाकलं असतं. का? तर त्याचा फायदा होत नाहीये, ना यानं सोशल वर्क होतंय, ना मॉनिटरी टर्म्समध्ये माझा काही फायदा होतोय. आता हे जे मी बनवतोय ते मी फुकट बनवतोय असं तुम्हाला वाटतं का? याच्यामुळे माझा काहीच फायदा नाही असं तुम्हाला वाटतं का? तर यामध्ये माझा स्वार्थ आहे. कसं आहे? तर तुम्हाला कळतं संकेत आवटे कोण आहे, संकेत आवटेची भावना काय आहे, संकेत आवटेचं मत काय आहे, तो वागतो कसा, बोलतो कसा, त्याचं पुढचं व्हिजन काय आहे, फ्रॉड व्यक्ती आहे की चांगला व्यक्ती आहे, तुम्हाला माझ्यामुळे काही फायदा होतो की नुकसान होतं, हे सगळं तुम्ही जज करता. म्हणूनच आज 50-60 हजार लोक आमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टेड आहेत. म्हणून आम्ही त्या लोकांचं मनी मॅनेजमेंट करतो, म्हणून आम्ही त्या लोकांना इन्व्हेस्टमेंटच्या सर्व्हिसेस, म्युच्युअल फंडच्या, स्टॉकच्या, इन्शुरन्सच्या, त्यांचा प्रॉपर पोर्टफोलिओ कसा असायला पाहिजे, भविष्यात त्यांना जर ग्रो करायचं असेल तर त्यांच्या गोलपर्यंत कसं पोहोचायचं आहे हे सगळं आम्ही त्यांना गाईड करतो. म्हणून ती 50,000 लोक जोडली गेलेत. पण काही लोक नाही जोडली गेली कारण त्यांना कदाचित माझा स्वभाव आवडला नसेल, प्रोडक्ट आवडला नसेल. सांगण्याचा मुद्दा हाच आहे की फळ काय आहे हे माहिती पाहिजे. आज मी ट्रेड घेतला, ट्रेडचं टार्गेट काय आहे हेच मला माहिती नाही आणि मी विनाकारण त्याला होल्ड करतोय, मूर्खपणा आहे ना. म्हणजेच फळ माहिती असायला पाहिजे. मी विचार करतो 1,000 कोटीची कंपनी उभा करायची आहे आणि आता विकतोय मी चिरमुरे विकून 1,000 कोटीची कंपनी बनते का किंवा बनली आहे का? एवढं सोपं नाही. पण जर आज मी एखादा पेपर टाकतोय, मग कदाचित तुम्ही याच्यामध्ये व्हिजन ठेवला असेल की मी स्वतःचा पेपर छापेन, मी स्वतःची कंपनी उभा करेन, स्वतःची प्रिंटिंग प्रेस असेल, या सगळ्या गोष्टी करत तुम्ही त्या लेवलला पोहोचू शकता. सांगण्याचा मुद्दा हाच आहे की फळ काय आहे हे माहिती पाहिजे. आणि हे सगळं करत असताना शेवटचा महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट सल्ला जो प्रत्येकाला तुम्ही हा व्हिडिओ शेअर करून द्यायला पाहिजे, जवळच्या लोकांना सांभाळा. हां, प्रत्येक निर्णयाने ते तुमच्या खुश असतील असं बिलकुल नाही, पण त्यांना सांभाळायला पाहिजे. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, कुठल्याही व्यसनाच्या अधीन जाऊ नका, कारण हेच तुमचं वय आहे. जर या वयात तुम्ही ते केलं नाही, आजपर्यंत माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर कॉलेजला असताना माझे रूममेट व्यसन करायचे, तरी सुद्धा मी करत नाही. माझे जवळचे काही मित्र आहेत, त्यामधले काही मित्र व्यसन करतात, तरी सुद्धा मी करत नाही. जॉबला गेलो तिथे सुद्धा जे माझे रूममेट होते ते सुद्धा व्यसन करायचे. इव्हन पंजाबी माझा एक मित्र होता, तो कंटिन्युअसली बॉटल्स तर रूममध्येच असायच्या, पण कधीही एक टोपन सुद्धा घ्यायची इच्छा माझी झाली नाही, ना त्यांनी कधी मला फोर्स केला. सांगण्याचा मुद्दा हाच आहे की त्यानं काही वेगळं अचीव होणार नाहीये. मग त्या चुकीच्या मार्गाला आत्ताच लागू नका, कारण माझी अपेक्षा आहे हा व्हिडिओ मॅक्सिमम यंग लोक बघतील आणि यंग लोकांपर्यंत पोहोचवतील. सो व्हिडिओ आवडला असेल आणि मनापासून पटला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणं बनतं. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.